ची गाळप क्षमता आता जवळपास पर डे 8,500 ते 9,000 प्रतिदिन टनाने आपली गाळप क्षमता आहे. आता उन्हाच्या याच्यामध्ये इफिशियन्सी तोडणाऱ्यांची कमी होते, तोडणी यंत्रणा, त्याच्यामुळे कारखान्यामध्ये गाळपाला कुठल्याही प्रकारची अडचण नाही. सगळ्याच्या सगळा ऊस भीमाशंकरने गाळा पाहिजे, परंतु भीमाशंकरला अडचणीत आणण्याचं डोक्यात ठेवून इथला ऊस, जवळचा ऊस स्वतःच्या कारखान्याला त्या ठिकाणी देण्याचं काम केलं आणि भीमाशंकरला लांबून त्या ठिकाणी 1,00,000 टन ऊस लांबचा त्या ठिकाणी आणला. अनेक गाव आहेत त्याच्यामध्ये, भीमाशेत, विठ्ठलवाडी, टाकळी भीमा, डिग्रजवाडी, धानोरे, दरेकरवाडी, पारोडी, वाडे, बोलाई, कोरेगाव भीमा या परिसरातून लांबचा ऊस त्या ठिकाणी आणला. परत इकडे ओतूर, डिंगोरे, की आता इथं अतिरिक्त ऊस तुम्ही आहे मानता, हा लांबचा ऊस तुम्ही आणला कशा करता, हा आमचा सवाल आहे. आणि ज्या जवळच्या सगळा ऊस 30 किलोमीटरच्या आतमध्ये आपल्या भागामध्ये उपलब्ध असताना तुम्ही लांबून 70 किलोमीटरवरून हे ऊस कशा करता आणता? कारखान्याचं नुकसान झालं याला जबाबदार कोण या वाहतूक खर्चामध्ये? 1,00,000 टन ऊस तुम्ही लांबचा त्या ठिकाणी आणलाय आणि शेतकऱ्याच्या ऊस तुडीच्या लेट झाल्यात. आज गाडी जर वावराच्या बाहेर जर ट्रॅक्टर काढायला झालं तर एक गाडी बाहेर काढायला गाडी मागे 200 रुपये शेतकऱ्याला त्या ठिकाणी द्यावं लागतात.